एलिस मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या आजच्या युक्तिवादानंतर उद्या पुन्हा होणार सुनावणी। एकनाथ शिंदेंची नियुक्ती लोकशाही विरोधी, कोर्टात वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, शिवसेना पक्ष चिन्ह देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झालाय, कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगावर ताशेरे। आमच्या खटल्यात पावला पावलावर घटनेचा भंग, सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाची पिसं काढली, जे आम्हाला सोडून गेले त्यांच्याकडून नियमांचं उल्लंघन, संजय राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यात भाजपची तिरंगा रॅली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीत सहभागी। भारत माता की जय, मुख्यमंत्र्यांची एलिस मराठीला प्रतिक्रिया। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्ताराने। बीडच्या मुख्य रस्त्यावर सध्या 11 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणारे बॅनर चर्चेचा विषय ठरलेत। विशेष म्हणजे या बॅनरवर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आलाय। सेवालाल तांडा समृद्धी योजनेत 11 कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गौरव राठोड यांनी केलाय। रामेश्वर नाईक यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केलेत। मुख्यमंत्र्यांची टोळी महाराष्ट्रभर भ्रष्टाचार करतय असा थेट आरोपही राठोड यांनी केलाय। मात्र या कथित भ्रष्टाचाराबाबत प्रशासनाला कोणतंही निवेदन दिलेलं नसल्याचं समोर आलंय। बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या आरोपांमध्ये नेमकं किती तथ्य आहे आणि प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार आहे, याकडे आता बीडकरांचं लक्ष लागून राहिलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी। मी सध्या बीडच्या शासकीय विश्रामगृहासमोर आहे। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार केला अशा आशयाचे काही बॅनर इथे लागलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो, एजंट थ्रू भ्रष्टाचार, अंतर्गत भ्रष्टाचार असू नये, टोळीद्वारे भ्रष्टाचार व जनतेचा पैसा लुटण्याचा प्रकार गावगाव टोळी निर्माण सज्ज झाले आहेत असं या बॅनरवरती लिहिलं आहे। आणि या ठिकाणी तब्बल एका गावामध्ये 11 कोटी रुपयाचा निधी आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गोरख राठोड यांनी केलेला आहे। आणि हे गोरख राठोड जे आहेत ते भ्रष्टामुक्त पार्टीचे अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा देखील या ठिकाणी फोटो आहे। यावरती असा आशय लिहिलेला आहे की माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी गावोगावी टोळ्या सज्ज केल्या आणि या ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेल्याचं या बॅनरवरती आता पाहायला मिळतंय। आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी बॅनर लावला आहे, गोरखजी राठोड आहे, ते आपल्या सोबत आहेत आणि यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय नेमका हा भ्रष्टाचार आहे आणि कशा पद्धतीचा भ्रष्टाचार आहे, काय यांच्याकडे माहिती आहे आपण जाणून घेऊ। काय या बॅनरचं तुम्ही या जिल्ह्याभरात बॅनर लावले, काय याचं कारण आहे आणि काय भ्रष्टाचार आहे नेमकं सांगा। आता ह्या काही स्कीमा माझ्या समोर उघडकीस आलेल्या आहेत। त्यामध्ये ज्या स्कीमांमध्ये यांना अध्यक्ष बनवलं जातं तिथे 11 कोटी त्यांच्या छोट्या छोट्या गावामध्ये घेऊन येत आहेत। तब्बल माझं जे गाव आहे त्यामध्ये 8 घराचं गाव आहे, त्यावरती 87 लाख रुपयासाठी त्यांनी मंजुरीसाठी पाठवलेलं आहे। असे जर कामं होत असतील, असे जर भ्रष्टाचार होत असतील तर यांना बॅनरवर नाही उतरायचं तर कशावरती उतरायचं आहे। मी या तुमच्या माध्यमातून एक त्यांना आव्हान करतोय की मी तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहे। भ्रष्टाचार मुक्त पार्टी ही सरळ सगळ्यांच्या समोर उघडकीस आणण्यासाठी आलेली आहे। भ्रष्टाचारा विरोधामध्ये आम्ही रोडवरती उतरणार, बॅनर लावणार आणि मीडियाच्या माध्यमातून दाखवून देणार। तक्रार केल्यानंतर तारीख पे तारीख हा जो प्रकार आहे तो आम्हाला अमान्य आहे। एलिस मराठीसाठी दीपक जाधव, बीड। महाराष्ट्रात सध्या स्मार्ट मीटरनं सर्वसामान्यांचं जीणं हैराण केलंय आणि आता सत्ताधारी आमदारांनीच या स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन छेडलंय। कोणी तर हिंगोलीचे आमदार अर्थात शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी या स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन सुरू केलंय। स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर सरकारलाच घरचा आहेर दिलाय। वीज ग्राहकांवरील अन्याय सहन करणार नाही असं संतोष बांगर यांनी म्हटलंय। स्मार्ट मीटर हटवा आणि जुने मीटर बसवा असं संतोष बांगरांनी म्हणत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय।
आता 31,000 आहे का हे बिलवाला? हा मरण नाही. त्याच्यामुळे सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय एकनाथ भाई शिंदे आणि आमच्या सुमित्रा वहिनी या तिघांनाही विनंती करतो की याच्यामध्ये आपण ताबडतोब लक्षपूर्वक याच्याकडे लक्ष घालावं आणि हे स्मार्ट मीटर तुम्हाला सांगतो की ज्या कंपनीला दिले त्याला सांगा की बाबा तू हे स्मार्ट मीटर लखलाभ हो, आमचे जुने मीटर आम्हाला आणून द्या, तेव्हा तुम्हाला सांगतो की आपलं कुठेतरी चांगलं त्या ठिकाणी होईल. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या जणांना मी सगळं म्हणजे आता या ठिकाणी आपण सगळेजण व्यापारी बांधव आले, दुसऱ्या सगळ्या जणांनी तुम्हाला सांगतो की हे सबने तुम्हाला माहिती के लिए रस्ते पे उतरने का काम करना है. यासाठी सुमित आपण आप चलो आगे बढ़ो. पुन्हा दिलीपरावला माहित आहे आपण एमएससी गेल्यावर काय होते ते. महाराष्ट्र आणि पेपर फुटी हे आता जणू समीकरणच बनलंय. टीईटी पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी आता 16व्या आरोपीला देखील अटक केली आहे. सोलापुरातील ध्रुव अकॅडमीचा संचालक आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था चालवणाऱ्या प्रकाश धनसिंग पवारला अटक करण्यात आली आहे. पवारला भिवंडी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 15 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पवारकडं 26 विद्यार्थ्यांचे पेपर आढळले. या प्रकरणी कागदपत्र नेमक्या कोणत्या उद्देशाने दिली गेली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. 281/2026 जो कोंडगावला गुन्हा दाखल होता टीएटीच्या संदर्भात, त्याच्यामध्ये आज प्रकाश धनसिंग पवार या नवीन आरोपीला निर्माण न्यायालयापुढे आणलं होतं. त्याच्यावर असं एलिगेशन आहे की त्याच्या ज्या पोलीस अकॅडमीमध्ये 26 विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट हे रिंकू नावाचा जो याच्या आधीचा जो आरोपी आहे जितेंद्र सिंग त्याच्याकडे मिळून आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जो तपास करायचा आहे तर त्याच्यासाठी त्यांचे जे वकील आहेत त्यांनी कोर्टाला आणि पोलीस प्रशासनाला संधी द्यावी असं या ठिकाणी आर्ग्युमेंट केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आज पोलीस प्रशासनाला संधी म्हणून 15 ऑगस्ट पर्यंत ही संधी देण्यात आलेली आहे, त्याला पीसी ग्रँट करण्यात आले. अमरावतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या परतवाड्यात तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला अचलपूर न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. एप्रिल महिन्यात अयान अहमदचे अनेक तरुणींसोबतचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे अत्यंत धक्कादायक प्रकरण त्यावेळी समोर आलं होतं. तरुणींचं लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा अयान अहमदवर आरोप आहे. न्यायालयानं काही अटी आणि शर्तींवर त्याला जामीन मंजूर केला आहे. 3.5 महिन्यांपासून कारागृहात असलेल्या अयान अहमदची उद्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. बारामती तालुक्यातील फोंडवाडा गावात प्रॉपर्टीच्या वादातून भावाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. न्यायासाठी न्यूयॉर्कमधील नोकरी सोडून बहीण धनश्री पिसाळ थेट बारामतीत दाखल झाल्या. आत्महत्येपूर्वी भावानं केलेला व्हिडिओ आणि लिहून ठेवलेल्या चिठ्ठ्या पोलिसांनी तपासात का समोर आणल्या नाहीत असा सवाल आता धनश्री पिसाळ यांनी उपस्थित केलाय. आपल्या नावानं बनावट खातं तयार करून 32 लाख रुपयांचा कथित गैरव्यवहार तर संपूर्ण कुटुंबाची 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कारवाई न झाल्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा देखील पिसाळ यांनी दिल्यानं बारामतीत या प्रकरणाची संवेदनशीलता आता आणखी वाढली आहे. रोजी आल्यानंतर 6 जुलैला आम्ही आत्महत्यास प्रवृत्त केलेल्या आरोपींविरुद्ध म्हणजे सतीश हरिश्चंद्र पिसाळ व त्यांचे कुटुंब आणि इतर 7 लोकांविरुद्ध आम्ही मांजरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. त्या गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही मांजरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून काही कागदपत्रे आम्हाला प्राप्त झाली व त्या कागदपत्रांमधून मला आढळले की मी अमेरिकेत असताना भारतात नसूनही पीडीसीसी बँक कराटी शाखा या बँकेमध्ये माझं खातं उघडलं गेलं होतं व त्या खात्यांना उघडण्यासाठी त्यांनी माझ्या कागदपत्रांचा गैरवापर केला. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. पुण्याच्या तळेगाव ढमढरे येथे धावत्या कारला भीषण आग. काही क्षणात कार खाक. सुदैवानं जीवितहानी टळली.
2 दिवसांच्या बंदनंतर अहिल्यानगर शहर पूर्वपदावर. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. धीरज परदेशी मृत्यू प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारला होता बंद. जळगावात भाऊजाईच्या खून प्रकरणी सख्ख्या दिराला जन्मठेप. 4 वर्षांनी न्यायालयानं दिला निकाल. मालमत्तेच्या वादातून भाऊजाईची केली होती हत्या. गडचिरोलीच्या आश्रमशाळेत सर्पदंशानं झालेल्या 3 मुलींच्या मृत्यू प्रकरणाचे मंत्रालयात पडसाद. मुख्यमंत्री फडणवीसांकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश. परभणीच्या पूर्णा येथे चालत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू. गणेश बालाजी रामगिरे असं मृत तरुणाचं नाव. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मानधानीत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 वर्षीय मुलगा जखमी. महादेव विलास जावडे असं जखमी मुलाचं नाव. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. पुण्याच्या तिरंगा पदयात्रेदरम्यान राष्ट्रगीत सुरू झाल्यानं मंत्री चंद्रकांत पाटलांना थांबावं लागलं स्टेजच्या खाली. रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर वाढला. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ. हैदराबाद गॅझेटनुसार जालन्यातील घनसावंगीत 78 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. राजा टाकळी कुंभार पिंपळगावच्या लाभार्थींना कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण. अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांच्या प्रश्नावर लेबर फ्रंटचं आंदोलन. रिपाई नेते श्याम गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन. फेरीवाल्यांना सध्याच्या ठिकाणी व्यवसाय करू देण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. आणखी काही विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.